नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्रात गट क पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 20 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहात, ज्यासाठी 25,500 ते 81,100 प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे। यासाठी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत कनिष्ठ आरेखक म्हणजे गट क वर्गाची ही पदभरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करणं आवश्यक असणार आहे। या अगोदर नोंदणी केली असेल तर तुमची प्रोफाईल तुम्हाला अद्ययावत करायची आहे। त्यानंतर संपूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट जे या ठिकाणी विचारले ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे। यामध्ये 17 जुलै 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। अर्ज करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, तुमची निवड जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि एक व्यावसायिक चाचणी याची एक्झाम घेऊन केली जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि मुंबई हे तुमचं एक्झामचं सेंटर असणार आहे। एकूण 28 पदांची ही भरती असणार आहे, ज्यासाठी 25,500 ते 81,100 प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त बाकीचे शासन निर्णयानुसार तुम्हाला भत्ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहे। आता हे जे पद 28 भरले जाणार आहे याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 19 जून 2025 ते 20 जुलै 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत। तर 21 जुलै 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे। बाकी संपूर्ण माहिती वेळोवेळी तुम्हाला www.dpp.maharashtra.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, यासाठी 2 स्तरावरती तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। प्रथम 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे। यामध्ये 45% गुण मिळवलेल्या उमेदवारांना व्यावसायिक चाचणी परीक्षा देता येणार आहे। व्यावसायिक चाचणी तुमची 80 गुणांची असणार आहे। अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षेचे 120 गुण आणि व्यावसायिक चाचणीचे 80 गुण असे टोटल 200 गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे। कनिष्ठ आरेखक गट क वर्गाच्या या पदासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी बघू शकता। जर तुमचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यानंतर कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। या व्यतिरिक्त अशा उमेदवारांनी ऑटोकॅड किंवा स्पॅटियल प्लॅनिंगचा कोर्स पूर्ण करणं देखील आवश्यक असणार आहे। आता यामध्ये ज्या उमेदवारांनी 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे ड्राफ्ट्समन सिव्हिल किंवा आर्किटेक्चरल क्राफ्ट्समन या विषयातून असे उमेदवार देखील या ठिकाणी ऍप्लिकेशन करण्यास पात्र आहात। या व्यतिरिक्त 2 वर्षाचा तुम्ही ड्राफ्ट्समन सिव्हिलचा कोर्स जर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजे एटीएस किंवा सीटीएस या स्कीम मधनं केलेला आहे तरी देखील तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात। जर तुमचं वय 18 ते 38 दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। 43 वर्षापर्यंत असे उमेदवार ऍप्लिकेशन करू शकणार आहेत। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, यामध्ये बघू शकता 2 स्तरावरती तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे। यामध्ये ऑनलाईन परीक्षा 120 गुणांची असणार आहे। यामध्ये 60 प्रश्न असणार आहे आणि 90 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती हे प्रश्न असणार आहे। याच व्यतिरिक्त 80 गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी देखील घेतली जाणार आहे।
अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन एक्झामचे 120 गुण आणि व्यावसायिक चाचणीचे 80 गुण अशा टोटल 200 गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे. कनिष्ठ आरेखक या पदासाठी अभ्यासक्रम डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश होतो. तसेच या पदासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तसं महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो कनिष्ठ आरेख परीक्षा पद्धती तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीने तुमची परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे, तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील या ठिकाणी दिली आहे. तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. यामध्ये मित्रांनो कनिष्ठ आरेखक या पदावरती निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोकण 1, कोकण 2, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे. परमनंट पद्धतीने हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचा अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.